नेहमीच बोल्ड फोटोजमुळे चर्चेत येणारी सई सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडियावर अनेकदा फोटोशूट्समुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागलाय. मुलाखतींमध्ये सई नेहमीच तिचं परखड मत मांडत आलीये. तर मराठी कलाकारांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल सई सध्या स्पष्टच बोललीये. विषय खोल या चॅनलला नुकतीच तिने मुलाखत दिली होती. अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्या मातीतल्या दिग्गजांचा अपमान करतोय का, असा प्रश्न सईला विचारला. याला सहमती देऊन सई म्हणाली, आपण म्हणतो की मराठी बोला, मराठीचा आग्रह धरतो. पण दुसरीकडे अनेकदा आपण पाहतो की आजकाल पुरस्कार सोहळ्यांमध्ये इतर इंडस्ट्रीमधल्या अमराठी कलाकारांना आमंत्रित केलं जातं. पण याबद्दल एक वाईट गोष्ट म्हणजे या कलाकारांना नेहमी पहिल्या रांगेत बसवतात आणि आपले दिग्गज कलाकार ज्यांनी 30-40 वर्ष मराठीत काम केलंय त्यांना मागच्या रांगेत बसवतात. हे पुरस्कार सोहळ्यांमध्ये हल्ली हमखास पाहायला मिळतंय. मला हे पटत नाही. TRP वाढवण्यासाठी आणि सोहळ्याचा ग्लॅमर वाढवण्यासाठी दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना हवं तेवढं महत्त्व दिलं जातं. आज मागे बसलेले हेच ज्येष्ठ कलाकार एकेकाळी इतके लोकप्रिय होते की त्यांच्या सिनेमांची तिकीटं 300 ते 400 रुपये ब्लॅकने विकली जायची. दुसऱ्या इंडस्ट्रीमधून आलेली लोकं तोडकं मोडकं मराठी बोलतात. ते आपण सेलिब्रेट करतो. आपण स्वतःला किती सेलिब्रेट करतोय आणि त्यात आपल्याला खरोखर आनंद मिळतोय का, हे पाहणं महत्त्वाचं आहे, असं यावेळी सई स्पष्टच बोललीय. सईने सुद्धा बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. पण मराठीमध्ये काम करण्याची आत्मीयता तीळ मात्रही कमी नाही झालीय. 2025 मध्ये तिचा गुलकंद हा सिनेमा सुपरहिट ठरला. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं ती परीक्षण सुद्धा करतेय. पण सध्या या वक्तव्यामुळे सई जोरदार चर्चेत आलीय. मराठी कलाकारांबद्दलच्या सईच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.